नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाचे SSC बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही क्वेश्चन पेपर आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. असंच पॅटर्न आपलं या परीक्षेचं सुद्धा राहणार आहे. 40 गुणांचा एकूण हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळही दिली जाणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या वाचा. त्यानंतर प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुणांसाठी 3 पर्याय दिलेले आहेत. 1. लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात होतो. त्यानंतर दुसरं, थॉमस कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. ड पर्याय बरोबर आहे. त्यानंतर तिसरं, 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. या पद्धतीने आपण हे 3 गाळल्या जागा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर ब भाग, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. 3 गुणांसाठी. शहरे आणि ग्रंथालय दिलेले 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यातली चुकीची जोडी आहे 4थी, पुणे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी. ती आपण ओळखून लिहायची आहे. त्यानंतर दुसरा गट पहा, विचारवंत आणि देश या ठिकाणी दिलेले आहेत 4 आणि त्यातली पहिली जोडी जी काही आहे कार्ल मार्क्स इंग्लंड, ही जोडी चुकीची आहे. तिसऱ्या गटात नियतकालिके आणि कालावधी दिलेला आहे आणि त्या गटामध्ये सुद्धा 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यातली 4थी जोडी त्रैमासिक 2 महिने, ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा सूचनेनुसार कृती करा, कोणतेही 2. 4 गुणांसाठी. 1. संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. 4 विचारवंतांची नावं लिहायची आहेत. व्हॉल्टेअर, फ्रेडरिक हेगेल, रेने देकार्त आणि मायकेल फुको. त्यानंतर दुसरं, संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतातील गुहाचित्रे असलेली राज्य. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश. त्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करा. स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे. 4 वृत्तपत्रांची नावं या ठिकाणी लिहायची. त्यानंतर ब भाग, थोडक्यात टिपा लिहा, कोणत्याही 2. 4 गुणांसाठी. 1. द्वंद्ववाद, जनांसाठी इतिहास आणि मराठी रंगभूमी. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा, कोणतेही 2. 4 गुणांसाठी. 1. सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. 2. महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. 3. आयुर्वेदिक उपचारासाठी
परदेशी पर्यटक भारतात येतात. आणि 4 मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणतात. त्यानंतर प्रश्न 4, दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे, तो आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं उतार्यातच आपल्याला मिळतील. बघा, पहिला प्रश्न, प्राचीन ऑलिम्पिक खेळांची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे? ग्रीक या शहरात. दुसरं, खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासूनचे आहे? प्राचीन काळापासून. आणि तिसरं, ऑलिम्पिक स्पर्धांविषयी आपले मत मांडा. स्वमतासाठी हा प्रश्न आहे. आपण उताराच्या आधारे किंवा पाठाच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न 5, कोणतेही 2 6 गुणांसाठी. 1, बखर म्हणजे काय ते सांगून बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहा. 2, इतिहासाच्या साधनांची जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा. 3, पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. आणि 4, अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत? या 4 प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न आपण सोडवायचे आहेत. आपल्याला या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर आपल्या चॅनलची इतिहासची प्लेलिस्ट पहा. प्रश्न 6, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुणांसाठी. 1, पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले गेले? हुंडा प्रतिबंधक कायदा यासाठी. त्यानंतर दुसरं आहे, 1986 साली टिंबटिंब अस्तित्वात आला, ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर प्रश्न 7, पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा. 4 गुणांसाठी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी लिहायची आहेत. 1, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. 2, बरोबर हे विधान. त्यानंतर विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. चूक. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. बरोबर. या ठिकाणी पहिलं बरोबर, दुसरं बरोबर आणि तिसरं चूक आहे. त्यानंतर प्रश्न 8, संकल्पना स्पष्ट करा कोणतीही 1. 2 गुणांसाठी. 1, राष्ट्रीय पक्ष आणि 2, भ्रष्टाचार. ब भाग, सूचनेनुसार कृती करा कोणतीही 1. 2 गुणांसाठी. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतातील प्रमुख चळवळी. 4 चळवळींची नावं या ठिकाणी आपण लिहायची आहेत. त्यानंतर दुसरं, संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतातील प्रादेशिक पक्ष. 4 पक्षांची नावं लिहायची आहेत. आसाम गण परिषद, समाजवादी पक्ष, शिवसेना. त्यानंतर शेवटचा प्रश्न 2 गुणांसाठी. पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा कोणतेही 1. 1, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? आणि दुसरे, मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती आहेत? अशा पद्धतीने या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी
लिहिलेली आहेत. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.